जेव्हा प्रभू श्रीरामांना वनवास सांगितला तेव्हा त्यांच्यासोबत माता सीता आणि लक्ष्मण सुद्धा वनवासाला गेले. परंतु इकडे क्षणाक्षणाला वनवास उपभोगणारी उर्मिला होती. कोणतीही स्त्री जेव्हा नवीन विवाह करून येते तेव्हा आपल्या पतीसोबत आपण काळ घालवावा ही तिची अपेक्षा असते. परंतु आपल्या बंधूसोबत लक्ष्मणाला वनवासाला जावं लागलं म्हणून उर्मिलेची ही अपेक्षा अपूर्णच राहिली. मग या 14 वर्षाच्या काळात उर्मिला आपला काळ कसा व्यतीत करत होती? तर ती क्षणाक्षणाला आपले प्राणप्रिय असलेले पती लक्ष्मणाची वाट बघत होती. कधी ते येतील आणि कधी मी त्यांना डोळे भरून बघेल असंच तिचं मन तिला सांगत होतं. हा विरह ती सहन करत होती. तरुण वय आणि निर्माण झालेला हा विरह तिला आतून जाळत होता. विरहाचा अग्नी हा असा होता की तिला अत्यंत दुःख होत होतं. परंतु तरी सुद्धा तिने तिचं मन विचलित होऊ दिलं नाही. तिने आपली एकनिष्ठता जपली. तिने हृदयातून फक्त आणि फक्त लक्ष्मणावर प्रेम केलं. तिने परपुरुषावर बद्दल विचार सुद्धा केला नाही. मनात झालेला विरह आणि हे दुःख कोणाजवळ सांगावं म्हणून उर्मिला राजमहालाच्या उद्यानातील झाडा आणि फुलांना आपलं हे दुःख सांगत होती. प्रेमी हा असाच असतो. तो आपला विरह आणि आपलं प्रेम हे अपात्र व्यक्तीला कधीच सांगत नसतो. त्या झाडा आणि फुलांशी उर्मिला बोलायची. प्रेमामध्ये प्रत्युत्तराची अपेक्षा नसतेच, पण कुणीतरी आपलं ऐकून घ्यावं फक्त एवढंच हवं असतं. मग उर्मिला त्या झाडा आणि फुलांना म्हणायची, तुमचं आयुष्य किती सुंदर आहे, नाहीतर माझं बघा ना, मला अत्यंत दुःख होत आहे. माझे प्राणप्रिय, माझे हृदय असलेले माझे पती यांच्या विरहामुळे मला वेदना होत आहे. मी काय करू? मी कुठं जाऊ? मी कुठेही गेले तरी हे मन माझं पाठलाग सोडणार नाही. उर्मिला असं बोलायची आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटायचा. आणि असं बोलल्यानंतर ती परत स्तब्ध व्हायची. उर्मिलेचा हा त्याग, उर्मिलेचा हा विरह तिच्या शुद्ध प्रेमाचीच साक्ष देतो. आपल्या साधकाला साधना करत असताना देव दिसत नाही म्हणजे देवाचा विरह आहे. तो विरह कसा सहन करायचा, धीराने त्या विरहाचा कसा सामना करायचा आणि भगवंतावरचं प्रेम कसं अबाधित ठेवायचं हे आपण उर्मिलेच्या आयुष्यातून शिकू शकतो. उर्मिलेचं आयुष्य हे आपल्या साधकांसाठी एक प्रेरणा आहे, आपल्या साधकांसाठी एक शिक्षा आहे.